नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये. तर आज आपल्या समवेत आहेत डॉक्टर बेंद्रे मीनानाथ रावसाहेब सर, जे स्वतः कम्प्युटर डिपार्टमेंटचे एचओडी आहेत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी. नमस्ते सर. नमस्कार सर. तर सर तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत आमच्या या प्रोग्राममध्ये. सर, आपल्यासाठी एक सोपा प्रश्न आहे जो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून एक विचारला जातो, तो म्हणजे काय, आज IT आणि कम्प्युटरला भयंकर स्कोप आलाय असं बोललं जातं, परंतु हे बोलत असताना असंही बोललं जातंय की मार्केटमध्ये रिसेशन पण आलंय. असो, रिसेशनबद्दल यापूर्वी ITचे तज्ज्ञ, जे आपले ITचे एचओडी सर, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, त्यांनी आमचे सगळे डाऊट क्लिअर केले. परंतु तुमच्याशी बोलताना तुम्हाला आणखीन एक चॅलेंजिंग प्रश्न आहे, तो म्हणजे असा की आता IT आणि कम्प्युटरचे जॉब खाल्ले जात आहे आणि ते खाल्ले जात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमुळे. तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खूप छान प्रश्न सर तुमचा. तुम्ही प्रश्न असा विचारला की मार्केटमध्ये AI ML येत आहे, राईट, आणि त्याच्यामुळे आपले कॉम्प्युटर ITचे जॉब जातील. पण असं काही नाही सर. कॉम्प्युटर ही एक मदर ब्रांच आहे की ज्या मदर ब्रांचमध्ये बेसिकपासून ते AI ML पर्यंत गोष्टी शिकवलेल्या जातात. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पायथॉन लँग्वेज, जावा लँग्वेज असेल, C असेल, C++ लँग्वेज असेल, इथून सुरुवात होते. डेटाबेस मॅनेजमेंटपासून तर मशीन लर्निंग, डीप लर्निंग ते AI हा सर्व भाग त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. ITमध्ये पण ह्याच पद्धतीने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ITचा करिक्युलम बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये AI मशीन लर्निंग स्पेसिफिक ब्रांच येत आहे ते, तर ज्या कंपनीला ज्या पद्धतीनं रिक्रुटमेंट करावं लागेल त्यांना त्या पद्धतीचाच प्रोफेशनल स्टाफ स्टुडंट तिथे लागेल की तो त्या पद्धतीचं काम करेल. पण बऱ्याच कंपन्या अशा आहे की त्या C++ याच्यावरती काम करतात, त्यावेळेस AI ML वर ते लगेच स्विच नाही होणार. त्यामुळे हा जॉब काही लगेच जातील किंवा लगेच त्या पद्धतीचं कोणतं रिसेशन येईल असा कोणताही भाग नाही असं मला वाटतंय. ओके ओके, व्हेरी नाईस सर. म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचं त्यामुळे एक मनातलं एक शंका असेल ती या ठिकाणी सॉल्व्ह झाली असेल की AI आणि ML काय लगेच तुमचे जॉब काय खाणार नाही आहेत. परंतु सर, आणखीन एक मनामध्ये प्रश्न येतो, तो म्हणजे काय की आज मार्केटमध्ये बघाल की ITमध्ये येणारी जॉबची रिक्वायरमेंट बघता, ITमध्ये कोर्स करून इतर ब्रँचेसचे जे विद्यार्थी येत आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने टॅकल करताय कम्प्युटरमध्ये, आणि खास करून प्रवराचं त्यावरती काय कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आहे, जेणेकरून आज तुम्ही बघाल की आज एखादा XYZ ब्रँचचा विद्यार्थी, जो की नॉन IT ब्रँचचा विद्यार्थी बोलेल, मी कोणत्याही ब्रँचबद्दल न बोलता, तो एखादा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स करून येतो, तो डेटा सायन्सचा कोर्स करून येतो, तो CE/CPP पासून अगदी जावापर्यंत शिकून येतो, तो CDAC सारखे गव्हर्नमेंटचे कोर्सेस करून येतो, आणि त्यानंतर तो कॉम्पिटिशनला येतो ते याच कम्प्युटर आणि ITच्या विद्यार्थ्यांना. मग त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांशी मार्केटमध्ये एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला कॉम्पीट करण्यासाठी तुम्ही प्रवराच्या विद्यार्थ्यांना काय असं वेगळं एज्युकेशन देताय? खूप सुंदर क्वेश्चन सर. आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम केले जातात. त्याच्यामध्ये मी 2-3 एक महत्त्वाचे उपक्रम तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की सॉफ्ट स्किल ट्रेनिंग. प्रत्येक विद्यार्थ्याला 15 दिवसाचं पर सेमिस्टर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिलं जातं. ते सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ह्या पद्धतीनं असतं की त्यांचं फ्रॉम कम्युनिकेशन टू ॲप्टिट्यूड आणि ॲप्टिट्यूड टू स्टेज डेअरिंग टू GD ह्या पद्धतीचा सिक्वेन्स त्यांचा तो 15 दिवसाचा असतो. आणि प्रत्येक 15 दिवसामध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना कंपनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कंपनीमध्ये काय चालतं ह्या गोष्टी शिकवलेल्या जातात. आणि हे ट्रेनिंग फक्त फर्स्ट इयर पुरतं लिमिटेड नाही. फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर असेल, सेकंड सेमिस्टर असेल, अप टू लास्ट इयर हे त्याचा एक भाग झाला, असं एक रुटीन पाडलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट ही स्टेप बाय स्टेप होत चालते. म्हणजे जसा मुलगा 3rd इयरला जाईल त्यावेळेस त्याला ॲप्टिट्यूड असेल, त्याच्या अगोदर त्याला सॉफ्ट स्किल कम्युनिकेशनचा भाग असेल, त्याच्या अगोदर त्याची बेसिक थिंग्स असेल, स्टेज डेअरिंग भानगडी, आणि खेळून मिळून वातावरणात त्याला तिथपर्यंत नेलं जातं. म्हणजे तो कंपनीशी ज्यावेळेस इंटरॅक्शन करेल, इंटरव्ह्यू देईल, तो एकदम बेस्ट पद्धतीनं इंटरव्ह्यू देईल. हा एक भाग झाला कोणता, सॉफ्ट स्किलचा. असे विविध प्रोग्राम्स आहेत, जसं की CSR अंडर व्हेरियस प्रोग्राम्स असतात की ज्याच्यामध्ये मुलांना टेक्निकल ट्रेनिंग दिलं जातं. की जसं लास्ट इयरला 3 मंथ टेक्निकल ट्रेनिंग ऑन जावा बूटस्कॅम्पवरती झालं. म्हणजे कंपनीमध्ये जे काही चालतं ते इथे मुलांना आपल्या लॅबमध्ये व्यवस्थितप्रमाणे
कंपनी कल्चरप्रमाणे शिकवलं गेलं. त्यामुळे मुलांना कळलं की अरे कंपनीमध्ये काय असतं आणि आपल्याला जे काही शिकायचं आहे ते कंपनीमध्ये भविष्यात कसं उपयोगी पडणार आहे ते आपण इथंच शिकतोय. तो एक भाग झाला. असे खूप व्हेरियस प्रोग्राम्स आहेत. जसं इंटर्नशिप हा एक प्रोग्राम आहे. मुलं फुल टाईम 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जातात. इंडस्ट्रीचं काय कल्चर आहे, इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं तिथले क्लायंट्स वर्क करतात, तिथे कम्युनिकेशन कसं चालतं, तिथं कोडिंग भाग कसा असतो, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी तिथे यूज केल्या जातात, तिथला नेटवर्किंगचा भाग कसा असतो, मुलं हे बघून येतात. मुलांना एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो आणि त्या कॉन्फिडन्समुळे मुलं अजून चांगल्या पद्धतीनं फेस करून पुढे जायला असे व्हेरियस प्रोग्राम्स आहे की त्याच्या थ्रू मुलं पुढे जातात. ओके ओके. आणि एक सर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की भरपूर मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, IT आणि कॉम्प्युटरमधला डिफरन्स काय, तर त्याला आपण काय सांगाल? सर IT आणि कॉम्प्युटर ह्या 2 ब्रांच आहे. पहिली एक सांगतो मी. कॉम्प्युटर ही ओल्ड ब्रांच आहे. मीन्स फॉर एक्झाम्पल इन आवर कॉलेज इट इज स्टार्टेड इन 1984 राईट. बट म्हणजे प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये PREC लोणी म्हणजे प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही जी आपली कॉम्प्युटरची ब्रँच आहे ती 1984 पासून सुरू झालेली आहे. क्या बात आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल की ज्या पद्धतीने ज्या IT ला जो उदय आला इंडियामध्ये तो उदय हा 1990च्याच काळामध्ये आलेला आहे आणि तेव्हापासून कॉम्प्युटर आणि ITची जर ब्रँच जर प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये आहे तर डेफिनेटली त्या लेव्हलचं नॉलेज आणि आता जी डेव्हलपमेंट होतीये ती नक्कीच जास्त असेल. सो म्हणजे ज्या वेळेस IT या क्षेत्राला उदय आला, जेव्हा TCS सारख्या कंपनी इंडियामध्ये बिल्डअप होत होत्या त्यावेळेस प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये 1984 साली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रँच या ठिकाणी चालू झाली. म्हणजे महाराष्ट्रातील जुन्यात जुन्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधील हे एक कॉलेज आहे आणि तिथली सर्वात जुनी जर ब्रँच असेल तर विचार करा या ठिकाणी घडणारा विद्यार्थी हा कोणत्या लेवलचं एज्युकेशन घेत असेल. तर सर यालाच लागून एक माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे तो म्हणजे असा की येथील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजद्वारे आणि खास करून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटद्वारे आपण विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करताय? खूप सुंदर क्वेश्चन सर. यासाठी कॉलेज आणि डिपार्टमेंट वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतं. याच्यामध्ये कॉलेज लेवलचं TPC डिपार्टमेंट आहे. त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटला सुद्धा TPC कोऑर्डिनेटर आणि सर्व फॅकल्टी मिळून वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी करून त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात. तर कॉलेज लेवलला यासाठी सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचे प्रोग्राम चालतात, यासाठी ट्रेनिंग चालतात, त्यासाठी मुलांना इंटर्नशिपसाठी पाठवलं जातं. त्याच पद्धतीनं आपला अल्युमिनाय फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि वारंवार अल्युमिनी व्हिजिट करून त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गदर्शना थ्रू मुलांना वेगवेगळं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांना नवीन टेक्नॉलॉजी ज्या मार्केटमध्ये आहे त्या पोहोचवतात आणि त्यानुसारच मुलांना भविष्यासाठी त्याचा किती यूज असेल आणि त्या यूजचा उपयोग करून ते कसे चालतील, भविष्यात कशा पद्धतीनं जातील. तर हा एक कॉलेज लेवलचा भाग झाला. पण डिपार्टमेंट पण वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस रन करतं, वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतं. जावा असेल, पायथॉन असेल, C++ असेल, डेटा स्ट्रक्चरवर फोकस करून, ॲप्टिट्यूडवर फोकस करून, काही प्रिप्लेसमेंट ॲक्टिव्हिटी करून भरपूर गोष्टीं थ्रू मुलांना याच्यातून काढून त्यांच्या प्लेसमेंटसाठी त्यांना रेडी करतं डिपार्टमेंट. ओके. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भरपूर साऱ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलेत. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर.